नमस्कार मंडळी, आज मी मोमोजची चटणी बनवणार आहे. मोमोज हे बघा, ही लाल मिरच्या आणि टोमॅटो मी आता शिजायला टाकते. मला आता आपण शिजायला टाकले, लाल मिरच्या आणि टोमॅटो सोबतच शिजायला टाकले. आपण याला 10 ते 12 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं. आपले 10-12 मिनिटं होत आलेत. आता हे आपले टोमॅटो शिजत आलेत. आपण ह्याला बंद करू गॅस, ह्याला बाजूला काढून घेऊया. आपण गॅस बंद केलाय. हे आपले टोमॅटो शिजलेत. आता आपण ह्याच्यावरची साल काढून घेऊया. काय काय टोमॅटोची आपोआपच साल निघली. आणि मिक्सरला लावून घेऊया. आता आपोआपच साल निघली. टोमॅटोची साल निघली. या साल निघले की समजायचं टोमॅटो शिजले. असे सगळ्याच टोमॅटोची साल आपण काढून घ्यायची. अशा आपण टोमॅटोच्या सगळ्या साली काढून घेतल्यात आणि मिरच्या पण शिजल्यात. आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया. चांगलं मिक्सरला लावून घेऊया. आता आपण हे मिक्सरला लावूया. टोमॅटो आणि शिजवलेल्या मिरच्या हे छान मिक्सरला लावून बारीक वाटून घेऊया. तर हे मी वाटून आणले असे छान बारीक. आणि पाणी घालायचं नाही. टोमॅटोला पाणी असतं, असंच वाटायचं. एकदम पाणी अजिबात घालायचं नाही. कलर पण एकदम छान आलाय. आता मी गॅस चालू करते. आपण ही चटणी फोडणीला देऊया. टोप गरम होईल तोपर्यंत. आता आपलं तेल गरम झालंय. आपण ह्याच्यामध्ये आता हे असा बारीक चॉप केलेला लसूण आणि अद्रक घालूया. पहिला लसूण घालूया बारीक कापलेला. आणि लसूण एकदम करपवू द्यायचा नाही आणि लालही होऊ द्यायचा नाही. फक्त सरळ जरा थोडासा नरम होऊ द्यायचा. लसूण जास्त करपवू द्यायचा नाही. आपण अद्रक पण टाकूया ह्याच्यातच बारीक कापलेलं. चांगलं फ्राय करायचं. एकदम लाल होऊ द्यायचं नाही. आता ह्याच्यात आपण टोमॅटो आणि मिरच्या पिसलेलं हे टाकायचं. गॅस कमी करायचा. असं ह्याच्यात टाकायचं. आता ह्याच्यात आपण थोडंसं साखर घालायची, एकदम थोडीशी. साखरेनं थोडी चव चांगली येते एकदम. आणि
तुमच्याकडे विनेगर असेल तर विनेगर घालू शकताय, नाहीतर मग लिंबाचा रस. माझ्याकडे विनेगर नाही म्हणून मी लिंबाचा रस घालते ह्याच्यात. आणि आपल्याला थोडा सोया सॉस घालायचा आहे. हा 1-1.5 चमचा सोया सॉस घालायचा ह्याच्यात. चांगलं हलवून घेऊया. त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालूया. त्याच्यात मीठ घातले आता मी 1 चमचा. आणि याला आता चांगलं उकळू द्यायची. चांगलं एक वाफ काढायची. जास्त शिजवायची नाही, थोडी उकळायची. हे मग आपली मोमोजची चटणी एकदम चटपटीत तयार झाली. ही आपली मोमोजची चटणी आता शिजत आली आहे. आपण ह्याला आता बंद करूया. जास्त शिजवायची नाही ह्याला. बस झाले. ते आपोआप थंड झाल्यावर घट्ट होणार. गॅस बंद करते मी. पद्धतीने माझी मोमोजची चटणी तयार झाली. एकदम गोड, आंबट, तिखट, चटपटीत एकदम छान. तुम्ही पण अशा पद्धतीने करा. खूप आवडेल तुम्हाला खूप. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मला.